हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। नमः पार्वती पते हर हर महादेव हर। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। निजानंदरूपी जरी घे समाधी, जनांची निवारी पर्याधी व्याधी, शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां। काषाय वक्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं, चक्रं गदां भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान, माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरुनाथ महाराज महाराज की जय. सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादाचा परिणाम, सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा परिणाम आणि आचार्यांच्या मार्गदर्शनामुळे आयोजित झालेला हा आपला भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा, ज्यामध्ये आपण अवधूतांनी जे 24 गुरु अंगीकारलेले आहेत याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामध्ये ज्या वेळेला आसक्ती ही मनुष्याला कशा प्रकारे नाशाचं कारण होत असते याचं वर्णन अवधूत यदुराजांना आता करून सांगत आहेत. परिवाराची आसक्ती, लेकराबाळांमध्ये झालेलो आपण आसक्त, धर्मपत्नीची आसक्ती ही कशा प्रकारे मनुष्याच्या बंधनाला कारण होत असते याचं वर्णन करून सांगत असताना अवधूत एका हत्तीची कथा सांगत आहेत. असा हत्ती की जो मत्त झालेला आहे, उन्मत्त आहे. परंतु अशा उन्मत्त हत्तीला ज्या वेळेला मनुष्याला आपल्या वशमध्ये करून घ्यायचं असतं त्यावेळेला ते काय करतात? त्यावेळेला त्या हत्तीसमोर एक लाकडाची हत्तीनी उभी करतात. तो हत्ती त्या लाकडाच्या हत्तीनीकडे पाहून मोहित होतो आणि आपोआप त्या मनुष्याच्या वशमध्ये होतो. त्या हत्तीनीकडे पाहून मोहित झाल्याचा परिणाम की त्याला तो कुणाच्या तरी बंधनामध्ये अडकतो आणि त्या बंधनामध्ये अडकल्याचा परिणाम असा होतो की त्याला दुःख भोगावं लागतं. ज्या वेळेला तो हत्ती बंधनामध्ये अडकतो त्यावेळेला त्याचा स्वामी जसं त्याला सांगेल तसं वागावं लागतं. आणि त्या हत्तीच्या वाट्याला काय येतं? एवढा बलवत्तर असलेला, बलवान असलेला हत्ती, परंतु त्या हत्तीला सुद्धा अखंड अंकुशाचा मारा हा त्याच्यावरती होत असतो. कशामुळे? समोर उभी असलेली हत्तीनी तिच्यामध्ये आसक्त झाल्याचा परिणाम की तो कुणाच्या तरी बंधनामध्ये अडकला आणि आता त्याच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. आणि म्हणूनच अवधूत राजे उपदेश करतात की मनुष्याच्या नाशाचं, मनुष्याच्या दुःखाचं एकमेव कारण कोणतं असेल तर ते कारण आहे परिवारामध्ये, घरादारामध्ये मनुष्याची अडकलेली आसक्ती. आसक्त झालेला मनुष्य हा नाना प्रकारे या संसारामध्ये छळला जात असतो. आणि असाच एक हत्ती होता ज्याचं नाव गजेंद्र असं होतं. चित्रकूट नावाच्या पर्वतावरती गजेंद्र राहायचा. त्या गजेंद्राला असंख्य राण्या होत्या. राजा होता तो. त्या गजेंद्राला असंख्य राण्या होत्या, असंख्य पुत्र होते आणि असंख्य सुना होत्या आणि असंख्य नातवंड होते. एवढा मोठा परिवार आहे गजेंद्राचा.
आपल्या परिवारामध्ये आसक्त झालेला आहे गजेंद्र. आणि एक दिवस राण्यांनी हट्ट केला की आम्हाला उपवनामध्ये फिरण्याची इच्छा झालेली आहे. आणि सारा परिवार उपवनामध्ये येऊन पोहोचला. नाना प्रकारे क्रीडा आरंभ झाली. साऱ्या राण्या ह्या सरोवरामध्ये आल्या आणि स्नान करायला लागल्या. सरोवरातील पाणी प्राशन करत आहेत आणि अचानक राण्यांना लहर आली आणि त्यांनी आपल्या सोंडेमध्ये पाणी घेतलं आणि त्याचा फवारा हा गजेंद्रावरती करायला आरंभ केला. जसाच राण्या गजेंद्राच्या अंगावरती तो पाण्याचा फवारा उडवत आहे तसा तसा गजेंद्राची छाती ही अभिमानाने फुगवून येत आहे की किती भाग्यवान आहे मी की माझ्यावरती एवढे प्रेम करणारे माणसं, एवढे प्रेम करणारा परिवार मला प्राप्त झालेला आहे. स्वतःचा अभिमान वाटायला लागला. आणि त्याच वेळेला त्या सरोवरामध्ये ज्या वेळेला गजेंद्र होता त्यावेळेला त्या गजेंद्राचा पाय एका नकराने पकडला. नक्र अर्थात मगर. त्या नकराने तो पाय पकडला आणि ज्या वेळेला गजेंद्राच्या लक्षात आलं की मी या सरोवरामधून बाहेर पडू शकत नाही, माझा पाय कुणीतरी आपल्या मुखामध्ये पकडलेला आहे, हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला गजेंद्र साऱ्यांना सांगायला लागला की मला या सरोवरामधून तुम्ही बाहेर काढा. सरोवरामध्ये राण्या होत्या. राण्यांनी खूप प्रयत्न केले गजेंद्राला बाहेर काढण्याचे, परंतु त्यांचं सुद्धा बल कमी पडलं. असं वर्णन येतं की गजेंद्रामध्ये 60,000 हत्तींचं बल होतं. प्रथमतः गजेंद्राने स्वतःचं सारं बल वापरलं, परंतु तरी सुद्धा तो अपयशी झाला. मग ज्या वेळेला राण्यांना प्रार्थना केली त्यावेळेला राण्यांनी सोंडीला सोंडी लावल्या. राण्यांच्या पाठीमागे मुलं उभी आहेत, मुलांच्या पाठीमागे सुना आहेत, सुनांच्या पाठीमागे नातवंड आहेत आणि असा सारा परिवार गजेंद्राला सरोवराच्या बाहेर काढायचा प्रयत्न करतो आहे. खूप प्रयत्न करून झाले, परंतु गजेंद्र हा जागचा हल्ला सुद्धा नाही. मग आता मात्र मागच्या माग सारी नातवंड निघून जायला लागली. आपली लेकरं निघून जात आहेत म्हणून सुना सुद्धा त्यांच्या पाठीमाग निघून गेल्या. माझी धर्मपत्नी कुठं चालली, माझे लेकरं कुठं चालले असा विचार करून मुलं सुद्धा त्या सुनांच्या पाठीमाग निघून गेले. राण्यांनी सुद्धा विचार केला की आता हे काही सरोवराच्या बाहेर येणार नाही, याचा अर्थ यांचा मृत्यू हा निश्चित आहे आणि यांच्यासोबत आम्हाला मरायची इच्छा नाही. राण्या सुद्धा निघून जायला लागल्या. त्यावेळेला गजेंद्र म्हणतो, अगं राण्यांनो, तुम्ही तरी मला सोडून जाऊ नका ना, तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात. तुम्ही जर का मला असं मृत्यूच्या समयाला एकटं सोडून जात असताल तर मी काय करू. त्या साऱ्या राण्या म्हणायला लागल्या, म्हटले महाराज, आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की आता तुम्ही सरोवराच्या बाहेर येऊ शकत नाही. आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की आता तुमचा मृत्यू हा निश्चित आहे आणि आम्हाला तुमच्यासोबत मरायची इच्छा नाही म्हटले. साऱ्या राण्या सुद्धा निघून गेल्या आणि आपल्या परिवारावरती अभिमान असलेला गजेंद्र एकटा सरोवरामध्ये उभा आहे आणि पश्चाताप करतो आहे की एवढं सुंदर आयुष्य मला भगवंतांनी दिलं, परंतु मी काय केलं. ज्या परिवारासाठी, ज्या लेकरा बाळांसाठी मी दिवस रात्र काबाड कष्ट केले, धनसंपत्ती जमा केली, सारं सुख मी त्यांना दिलं आणि ज्या वेळेला मला त्यांच्या सहाऱ्याची गरज होती त्यावेळेला माझ्यासाठी या ठिकाणावरती कोणीही उपस्थित नाही. आणि असंच होत असतं आपलं सुद्धा. ज्या वेळेला आपण मरणासन्न अवस्थेमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला मरावं वाटतं का महाराज? नाही मरावं वाटत.
हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य पडलेला आहे की अशी परिस्थिती त्याची झालेली आहे की आता त्याचा मृत्यू होणार आहे, परंतु तो मनुष्य सुद्धा डॉक्टरला प्रार्थना करतो की डॉक्टर साहेब, मला मरायची इच्छा नाही, तुम्ही माझा प्राण वाचवा. त्या मनुष्याचे लेकरं सुद्धा डॉक्टरांना खूप प्रार्थना करतात की डॉक्टर साहेब, आमच्या वडिलांचा, आमच्या परिवारातील सदस्याचा तुम्ही जीव वाचवा म्हटले, तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या, पण आमचा सदस्य तुम्ही आम्हाला परत करा. पण ज्या वेळेला डॉक्टर हे सांगून मोकळे होतात की आता या मनुष्याचं काय होईल हे आमच्या हातात नाही, त्यावेळेला मात्र सारेजण आशा सोडून देतात. मरणासन्न अवस्थेमध्ये आपण पडलेलो आहोत. आपल्या समोर आपला सारा परिवार उभा आहे, परंतु लक्षात घ्या, जोपर्यंत आपण परिवारासाठी काही ना काही करत असतो, परिवाराला काही ना काही दान करत असतो, तोपर्यंत तो परिवार हा आपल्या सोबत असतो. जीवनभर आपण ज्यांच्यासाठी एवढी मरमर केली, एवढे कष्ट घेतले, एवढे सायास घेतले महाराज, तो परिवार सुद्धा आपल्याला मृत्यूमधून सोडवू शकत नाही. आणि आपलं कसं होऊन जातं, आपला जीव त्यांच्यामध्ये अडकल्याचा परिणाम की आपल्याला ते मरण सुद्धा नको वाटायला लागतं. परंतु मनुष्याने एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की हा संसार, हा परिवार, हा स्त्री संग हा कायम आपल्याला दुःखच दान करणार आहे. आपण त्याच्यामध्ये जेवढं जेवढं अडकण्याचा प्रयत्न करू, तेवढी आपली गती ही थांबून जात असते. जसं गजेंद्राला पश्चाताप झाला आणि ज्या वेळेला पुढचा कथाभाग असा येतो की ज्या वेळेला गजेंद्राने भगवंतांना आवाज दिला, त्यावेळेला भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार केला. मृत्यूच्या समयाला का होईना, पण गजेंद्राच्या लक्षामध्ये हे सूत्र आलं की या जीवनामध्ये एकमेव भगवंताशिवाय मला दुसरा कोणताही आधार नाही. पण ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये कधी येणार आहे? आपला मृत्यू जवळ येऊन पोहोचलेला आहे. आपल्या समोर उभे असलेल्या आपल्या लेकरा बाळांकडे आपण पाहतो, आशेनं पाहतो की हे तरी मला या मृत्यूमधून सोडवतील महाराज, परंतु सारे जण तटस्थ उभे असतात. आणि अशा वेळेला मनुष्याने विचार करायला पाहिजे की एकमेव जसा साऱ्या भक्तांसाठी भगवंत धावून आला, तसा माझ्यासाठी माझा भगवंत धावून येईल का? आणि त्या समयाला ज्याचं त्याला उत्तर भेटून जात असतं. जीवनभर जर का आपण परमार्थ केलेला असेल, जीवनभर जर का आपण भजन केलेलं असेल, तर आपण केलेला परमार्थ, आपण केलेलं भजन हे मृत्यूच्या समयाला आपल्याच कामी येत असतं. जसं आपण कमवलेलं धन, आपण जमा केलेली संपत्ती, आपण जमा केलेला परिवार, इष्टमित्र, सगळे संबंधी हे जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहतात. हा आपला भ्रम आहे की आपल्याला असं वाटतं की हे माझ्यासाठी उभे आहेत. काही माणसं असं म्हणतात की आम्ही नाही जीवनभर संपत्ती कमवली, नाही आम्ही काही प्राप्त करून घेतलं, परंतु आम्ही सोन्यासारखी माणसं मात्र कमवलेली आहेत. मग ही सोन्यासारखी माणसं जर का तुम्ही कमवलेली आहेत, तर ही तुमच्या मृत्यूच्या समयाला ही माणसं कामी येतात का? ही माणसं तुम्हाला मृत्यूमधून सोडवू शकतात का? नाही महाराज. आपण मागे श्रवण केलं की आपलं कर्म याच्यावरून निश्चित होत असतं की आपल्याला गती काय प्राप्त होणार आहे. आपण जसं कर्म करू तसे भोग आपल्याला प्राप्त होतात आणि त्या भोगाचा परिणाम सुख प्राप्त होणार आहे की दुःख प्राप्त होणार आहे हे अवलंबून असतं. त्याच पद्धतीनं आपण जीवनभर परमार्थ केलेला आहे की नाही, आपण भजन केलेलं आहे की नाही, याच्यावरून आपल्या लक्षामध्ये येईल
की मृत्यूच्या समयाला माझी परिस्थिती काय होणार आहे. आणि या गोष्टीची जर का खात्री पटली मनुष्याला की नाही, मी जीवनभर परमार्थ केला, मी जीवनभर भगवंतांचं नाम गायन केलं, मी जीवनभर सद्गुरूंची संतांची सेवा केली, ही जर का खात्री पटली तर आपला उद्धार मृत्यूच्या समयाला का होईना निश्चित आहे. हे जे ग्रंथ आहेत, ही जी कथा चालते, हे जे कीर्तन होतात, हे कशासाठी होतात. साधू संतांनी निर्माण केलेले ग्रंथ, साधू संतांनी तुम्हाला मला दान केलेला उपदेश, भगवंतांची चालू असलेली कथा, हे आपल्या समोर आरसा ठेवत आहेत. हा काही मनोरंजनाचा भाग नाही. मनुष्याला जर का मनोरंजनच करायचं असेल तर नाना प्रकारची साधनं या जगामध्ये आहेत ना. तिकडे जाऊन मनुष्याने मनोरंजन करून घ्यावं. पण खरंच जर का मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये गंभीर असेल, खरंच जर का त्याला स्वतःच्या जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, खरंच जर का ज्या मनुष्याला या जगन्मिथ्या असलेल्या संसारामध्ये ब्रह्मसत्याला पाहायचं असेल तर त्याने कथेत येऊन बसावं, त्याने ग्रंथ श्रवण करावे. आणि याच्यासाठीच असतात कथा, याच्यासाठीच असतात कीर्तन, आणि याच्यासाठीच असतात ग्रंथ. परंतु दुर्दैव समाजाचं असं म्हणावं लागेल की मनुष्यांनी कथा कीर्तनाला सुद्धा मनोरंजनाचं साधन केलेलं आहे. हसायला भेटतं म्हणून मनुष्य माणसं कीर्तनामध्ये येऊन बसतात. याच्यापेक्षा लज्जेची गोष्ट दुसरी कोणती असेल. कीर्तन काय हसवण्याचा विषय आहे का? कथा काय हसवण्याचा विषय आहे का? कथा कीर्तन तुम्हाला मला सत्याशी अवगत करून देण्यासाठी असतात, आणि याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. परंतु आपलेच दात आणि आपली जीभ असं आहे. म्हणून लक्षात घ्या, पहा, किमान आपण एवढ्या वर्षांपासून परमार्थ करत आहात, संतांच्या संगतीमध्ये आपण आहात, नाम आपल्याकडून गायन होत आहे, तर जरासं आपण आपल्या आयुष्याची वाटचाल ही कुठं चाललेली आहे याच्या बाबतीत मनुष्याने जरासं गंभीर व्हायला पाहिजे. निघून गेलं ना एवढं आयुष्य आपलं. गजेंद्राच्या ही गोष्ट लक्षात आली, उशिरा का होईना, पण गजेंद्राच्या ही गोष्ट लक्षात आली की मला आता या दुःखामधून, या मृत्यूमधून एकमेव भगवंताशिवाय दुसरं कुणीही सोडवणार नाही. आणि आपण सुद्धा ही गोष्ट, याची जाणीव ही स्वतःला करून द्यायला पाहिजे की किती जरी समोरचे आपल्याला माझं माझं म्हणत असले, आपण सुद्धा किती जरी संसाराला, प्रपंचाला, परिवाराला, इष्टमित्र सगळे संबंधियांना माझं माझं म्हणत असलो, तरी सुद्धा यांच्यापैकी कोणीही आपल्या कामी येणार नाही. आपल्या कामी येणार आहे आपलाच परमार्थ, आपल्या कामी येणार आहे आपल्या मुखामधून निघालेलं नाम, आपल्या कामी येणार आहे आपण केलेली संतांची सेवा. आणि म्हणूनच साऱ्यांनी गंभीर व्हायला पाहिजे. आणि जो उपदेश अवधूत यदुराजांना करत आहेत, त्या उपदेशाचं स्मरण हे अखंड ठेवायला पाहिजे. आसक्ती विनाशाचं कारण आहे मनुष्याच्या. आणि या मत्त हत्तीच्या दृष्टांतातून अवधूतांनी हे सूत्र यदुराजांना वर्णन करून सांगितलं. यानंतर यदुराजांना अवधूत म्हणतात, यदू, जसं आसक्ती हे मनुष्याच्या नाशाचं कारण आहे, तसंच मनुष्याच्या नाशाचं दुसरं एक कारण आहे, त्याला म्हणतात विषयांबद्दल असलेली लोलुपता. विषय प्राप्त करून घेण्याची इच्छा. आणि हे वर्णन करून सांगत असताना यदुराजांनी मीन अर्थात मासा,
याचा दृष्टांत सांगितलेला आहे की ज्या वेळेला जो मासे पकडणारा असतो त्याला ज्या वेळेला मासा पकडायचा असतो त्यावेळेला तो काय करतो, तो त्या गळाला एक मांसाचा तुकडा लावतो, अन्नाचा तुकडा लावतो आणि पाण्यामध्ये सोडून देतो. तो मासा पाहतो की समोर अन्नाचा तुकडा आहे आणि आपल्या रसनेवरती अर्थात आपल्या जिभेवरती त्याचा ताबा नसल्याचा परिणाम असा होतो की तो मासा ते अन्न खाण्यासाठी समोर जातो आणि आपल्या मुखामध्ये तो अन्नाचा तुकडा घेतल्याबरोबर तो जो गळ आहे तो गळ त्याच्या टाळूत अडकतो आणि त्या माशाचा मृत्यू होतो. मासा कशामुळे त्याच्याकडे ओढावला गेला? माशाला लक्षात आलेलं होतं की हा जो समोर गळ दिसतो आहे हे माझ्या नाशाचं कारण आहे, पण तरी सुद्धा मासा त्या दिशेनं ओढावला गेला. याला कारण त्याचं त्याच्या इंद्रियांवरती नसलेलं नियंत्रण. रसनेवरती अर्थात जिभेवरती नियंत्रण नसल्याचा परिणाम असा झाला की त्याचा मृत्यू होऊन गेला. आणि म्हणून जे साधक आहेत, जे योगी आहेत, जे साधना करणारे आहेत, अशांनी आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण प्रथमतः मिळवलं पाहिजे. आणि त्यातही या इंद्रियांमध्ये सगळ्यात प्रबळ जी वर्णन केली तिला रसना अर्थात जीभ असं म्हणतात. कारण ही जीभ अशी आहे, तिला जर का रस प्राप्त झाला तर ती रसना, ती जीभ ही इतर इंद्रियांना सजीवपणा दान करते आणि सारे इंद्रिय हे कार्यरत होतात. आणि मनुष्याने किती जरी इंद्रियांवर विजय मिळवला परंतु त्याने जर का रसनेवरती जर विजय मिळवला नाही तर त्याचं इतर इंद्रियांवरती मिळवलेला विजय सुद्धा व्यर्थ होत असतो, असं संत ग्रंथ सांगतात आहेत. आणि हाच उपदेश तुम्हाला मला सुद्धा जीवनामध्ये अंगीकारायचा आहे की मनुष्याने प्रथमतः जर कोणती गोष्ट सांभाळायची असेल तर रसना अर्थात जीभ हिच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. चमचमीत मसालेदार पदार्थ चव माझ्या जिभेला प्राप्त व्हावी म्हणून लोक नाही ते खायला लागले. अभक्ष्य अन्न सुद्धा जर लोक खात आहेत तर याला एकमेव कारण रसना आहे. ही गोष्ट खाऊ नये, आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे खायला सांगितलेलं नाही, याची जाणीव साऱ्यांना आहे. परंतु तरी सुद्धा आपल्याला लोक नाही ते पदार्थ खाताना समाजामध्ये दिसतात. याला कारण ही रसना आहे, हिच्यावरती नसलेलं नियंत्रण. आणि म्हणूनच मनुष्याने अन्न सांभाळायला पाहिजे. पहा, आपण जर का या जिभेच्या आहारी गेलो आणि नाही ते पदार्थ जर का आपण खाऊन बसलो तर आपलं अधःपतन हे होणार आहे. मग ते शरीराचं तर होणारच आहे, मनाचंही होतं आणि बुद्धीचं सुद्धा होत असतं. कारण जसं आपण अन्न खाऊ तसं आपलं मन बुद्धी चित्त होत असतं. जैसे खाय अन्न तैसे होतसे मन. म्हणून साधकांना जी प्रतिबंधता दिलेली आहे, जे अनुष्ठान करणारे आहेत, जे साधक आहेत, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी व्रत धारण केलेलं आहे, निदान अशा मनुष्यांनी, अशा साधकांनी तरी अन्नाला सांभाळलं पाहिजे. महाराज, समोर दिसलेला पदार्थ हा किती जरी चविष्ट असला तरी सुद्धा हा माझ्यासाठी घातकारक आहे. भलेही यानं माझं शरीर पोसलं जाईल, पण माझं मन आणि बुद्धी जर का माझी विकृत होत असेल तर हे अन्न याला पाहणं सुद्धा मी पाप आहे. कारण जसं अन्न आपण खात असतो तशी आपली प्रकृती होत असते, हा एक भाग. आणि दुसरा भाग, जसे आपले गुण असतात, 3 प्रकारचे गुण वर्णन केले, सात्विक, राजस आणि तामस.
तीन प्रकारचे मनुष्य समाजामध्ये असतात. सात्विक मनुष्य, राजसी मनुष्य आणि तामसी मनुष्य. जसं आपण अन्न खाऊ तसं आपण होत असतो, हा एक भाग. आणि जी वृत्ती मनुष्याची असती, मनुष्य ज्या गुणाचा असतो तसं अन्न त्याला आवडत असतं, हा दुसरा भाग झाला. म्हणून प्रथमतः हा विचार करायला पाहिजे की मला कसं व्हायचं आहे. आपण जर का देवाचे भक्त आहोत, आपण जर का देवाची साधना करणारे आहोत, भजन करणारे जर का आपण आहोत, तर आपण कसं अन्न सेवन केलं पाहिजे. याला उत्तर आहे सात्विक अन्न आपल्याकडून सेवन झालं पाहिजे. आणि जो सात्विक मनुष्य असतो त्याच्याकडून तसंच अन्न प्राशन केल्या जातं. आता सात्विक अन्न कोणतं आहे? रस्या स्निग्धा स्थिरा धृत्या आहार सात्विक प्रिया. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुनजी महाराजांना की सात्विक मनुष्य हा कसं अन्न प्राशन करतो. सात्विक मनुष्य हा स्निग्ध पदार्थ खात असतो, ताजे रसरशीत फळ सेवन करत असतो आणि अत्यंत साधा त्याचा आहार असतो. अत्यंत, ज्याला आपण सामान्य भाषेत फिका आहार असं म्हणू, असा फिक्का आहार त्या मनुष्याचा असतो, त्या साधकाचा असतो. आणि असा एखादा जर का मनुष्य तुमच्या माझ्यामध्ये कोणी असलं तर समजून घ्यावं की तो सात्विक आहे. जे तामसी आहेत त्यांचा आहार कसा आहे, किंवा जे तामसी व्यक्ती आहेत त्यांना कसे पदार्थ आवडतात. उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. जो तामस वृत्तीचा मनुष्य आहे त्याला उष्ट आणि शिळ खायला आवडत असतं. मग कितीही दिवसाचं शिळ असो, ते पार वाळून जरी गेलेलं असलं तरी त्या मनुष्याला ते खावं वाटतं आणि इतरांचं उष्ट त्याला खायची इच्छा होते, तो खातो. याचा अर्थ समजून घ्यावा, तो तामसी आहे. आणि राजसी मनुष्य कसा आहार घेतो त्यावेळेला सांगतात कट्वंब ललवनात तीक्ष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाह. कट्वंब अत्यंत कडू, अत्यंत खारट आणि अत्यंत तिखट, अत्यंत कोरड अन्न ज्या मनुष्याला आवडतं, समजून घ्यावं तो मनुष्य हा राजसी आहे. आंबट, कडू, खारट, अति तिखट आणि कोरड अन्न ज्या मनुष्याला आवडतं, समजून घ्यावं तो राजसी आहे. आणि तशीच त्याची वृत्ती सुद्धा होत असते आणि तसेच कार्य त्याच्या हातून होत असतात. म्हणून हा जो वेळोवेळी तुम्हाला मला उपदेश धर्मशास्त्रानं केलेला आहे तो कशासाठी आहे. आपण आपला आहार सांभाळला पाहिजे. आपण काय करत आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करून तरी मनुष्याने आहार सांभाळावा. त्या ठिकाणी चांगलं खायला भेटतं म्हणून तिथं जाऊन मनुष्याने खाऊ नये महाराज. ते अन्न कोणतं आहे, ते अन्न तयार करणारा कोण आहे आणि ते अन्न कोणत्या वातावरणामध्ये तयार होत आहे, या तीन गोष्टींचा विचार माणसाने करायला पाहिजे. कारण जो अन्न तयार करणारा व्यक्ती आहे त्याची मानसिकता कशी आहे किंवा तो कोणत्या गुणाचा आहे याचा परिणाम त्या अन्नावरती होत असतो. आणि म्हणूनच जे अन्न तयार करणारे आहेत, आपल्या घरामध्ये पतिव्रता स्त्रिया अन्न तयार करतात. पतिव्रता स्त्रियेनं पावित्र्य सांभाळायला पाहिजे हे जे आपण सांगतो हे कशासाठी सांगतो, हे याच्याच साठी सांगतो महाराज. कारण ती जे अन्न तयार करते, ती ज्या अवस्थेमधून ते अन्न तयार करते किंवा ते अन्न तयार करत असताना तिची जी मानसिकता असते, त्या मानसिकतेचा परिणाम, त्या अवस्थेचा परिणाम त्या तयार होत असलेल्या अन्नावरती होत असतो. आणि विकृत अवस्थेमध्ये
एखाद्या चिंतेमध्ये, रागामध्ये जर का एखाद्या स्त्रीनं अन्न तयार केलं आणि ते अन्न जर का तुम्ही मी खाल्लं, तर आपल्या मनामध्ये सुद्धा राग निर्माण होत असतो, क्रोध निर्माण होत असतो. कारण अन्न ही अशी गोष्ट आहे की जी मनुष्याच्या चित्तावरती, बुद्धीवरती लगेच प्रभाव करते. कारण जे अन्न आपण खातो तेच आपलं रक्त, त्या अन्नाचं रक्त तयार होतं, त्या अन्नाचं पाणी तयार होतं आणि त्याच्यावरती हे शरीर पोचतं आहे. म्हणून अन्न सांभाळायला पाहिजे. भलेही मग आपल्या वाट्याला साधी भाकरी आणि साधं दूध जरी आलं तरी सुद्धा ते खावं महाराज, परंतु अति चमचमीत पदार्थ, निकृष्ट पदार्थ, अभक्ष्य सेवन मनुष्याने करत जाऊ नये. निदान साधकाने तरी, भक्ताने तरी किंवा जे सद्गृहस्थ आहे त्यांनी तरी अन्नाचा हा नियम पाळायला पाहिजे. किती प्रभाव होत असतो अन्नाचा माणसाच्या मनबुद्धीवरती, याचं जर का आपल्याला पाहायचं असेल तर पितामह भीष्माचार्यांचा प्रसंग आपण महाभारतामध्ये पाहू शकतो. ज्या वेळेला द्रौपदीवरती अतिप्रसंग येऊन पोहोचलेला आहे भरसभेमध्ये, द्रौपदी साऱ्यांना प्रार्थना करते आहे की कुणीतरी माझ्या लज्जेचं रक्षण करा. पितामह भीष्माचार्य समोर होते, त्यांना प्रार्थना केली, परंतु पितामह भीष्माचार्यांनी मान खाली घातली. द्रोणाचार्यांना प्रार्थना केली, कृपाचार्यांना प्रार्थना केली, साऱ्यांना प्रार्थना केली, परंतु कुणीही काहीच केलं नाही. पण कुणीही ज्या वेळेला काहीच केलं नाही त्यावेळेला भगवंत द्रौपदीसाठी उपस्थित झाले. हा सुद्धा त्याचा विलक्षण भाग आहे. पण आपल्याला चिंतन या गोष्टीचं पाहायचं आहे की त्या प्रसंगामध्ये पितामह भीष्माचार्यांनी काहीच केलं नाही. आणि यानंतर ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपन्न झालं आणि पितामह भीष्माचार्य हे बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत, आता पितामह भीष्माचार्यांचा प्राण जाणार आहे. आणि त्यावेळेला युधिष्ठिरजी महाराज पितामह भीष्माचार्यांसमोर येऊन पोहोचले आणि पितामह भीष्माचार्य ज्या वेळेला युधिष्ठिरजी महाराजांना धर्माचं ज्ञान सांगत आहेत, मोक्ष धर्म वर्णन करून सांगत आहेत, राजधर्म वर्णन करून सांगत आहेत, स्त्री धर्म वर्णन करून सांगत आहेत. पहा, जेवढं ज्ञान हे पितामह भीष्माचार्यांना प्राप्त होतं तेवढं ज्ञान इतर कोणालाही नव्हतं. भलेही युधिष्ठिरजी महाराज हे धर्माचे अवतार असले तरी सुद्धा युधिष्ठिरजी महाराजांना पितामह भीष्माचार्यांकडून ज्ञान ग्रहण करावंच लागलं. म्हणजे पितामह भीष्माचार्यांची ही प्रगल्भता, हे व्यक्तिमत्व किती विलक्षण असेल पहा, विचार करा. आणि ज्या वेळेला पितामह भीष्माचार्य धर्माचं वर्णन करून सांगत आहेत त्यावेळेला द्रौपदी माता सुद्धा समोर उपस्थित होत्या आणि द्रौपदी माता जरासं हसल्या. पितामह भीष्माचार्यांनी पाहिलं, म्हटले, द्रौपदी तू माझ्यावरती का हसत आहेस? म्हटले, पितामह तुम्ही एवढं आर्यांना दान, एवढं धर्माचं दान करत आहात, मग ज्या वेळेला माझ्यावरती अतिप्रसंग आला होता त्यावेळेला तुमचं धर्माबद्दल असलेलं ज्ञान कुठं गेलं होतं? म्हटले. त्यावेळेला पितामह भीष्माचार्य उत्तर दान करतात की त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये दुर्योधनाच्या घरचं मीठ होतं. दुर्योधनाच्या घरचं अन्न मी खात असल्याचा परिणाम की माझी मन आणि बुद्धी ही त्याच्यासारखी झाली होती. परंतु द्रौपदी, आता या शरीरामध्ये असंख्य बाण घुसलेले आहेत आणि जेवढं रक्त माझ्या शरीरामध्ये होतं की त्या रक्तामध्ये दुर्योधनाच्या घरचं मीठ होतं, ते रक्त आता सारं जमिनीवरती सांडून गेलेलं आहे. पहा, ही अतिशयोक्ती नाही. पितामह भीष्माचार्यांच्या देहामध्ये असंख्य बाण घुसलेले आहेत, रक्त सांडून गेलेलं आहे, तरी सुद्धा पितामह भीष्माचार्य हे जिवंत आहेत. आणि आता मात्र ही गोष्ट तुम्ही मी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे महाराज की पितामह भीष्माचार्यांसारखे एवढे महाप्रतापी, महातेजस्वी मनुष्य असून सुद्धा दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्याचा परिणाम की त्यांची बुद्धी सुद्धा विपरीत विचार करत होती.
किंवा त्यांच्या बुद्धीला एक मर्यादा आलेली होती. आणि तुम्ही मी तर सामान्य जीव आहोत. त्यांच्या इतकी प्रगल्भता, त्यांच्या इतकं बल तुमच्या माझ्यामध्ये नाही. मग विचार करा, दुर्योधनाच्या घरचं मीठ खाल्ल्याचा परिणाम पितामह भीष्माचार्यांना गप्प बसावं लागलं. आणि आपण कुणाकुणाच्या हातचं खातो, कुणाकुणाच्या घरी जाऊन आपण अन्न खातो. आपली बुद्धी ही प्रगल्भ नाही. आपल्या बुद्धीला योग्य काय अयोग्य काय हे जर कळत नाही तर याला कारण काय आहे? आपण आपल्या रचनेवरती नियंत्रण मिळवलं नाही किंवा आपण आपला आहार सांभाळला नाही, हे कारण आहे. आणि म्हणूनच प्रयत्न करावा साऱ्यांनी आपला आहार सांभाळण्याचा. त्या माशाने जर का स्वतःच्या रचनेवरती जर का नियंत्रण मिळवलं असतं तर तो मासा जिवंत राहिला असता. आणि हाच बोध तुम्हाला मला सुद्धा या ठिकाणावरती प्राप्त करून घ्यायचा आहे की जीवनभर संसारामध्ये राहत असताना आसक्तीचा त्याग करावा. आणि आपल्याला जर का आपला परमार्थ हा पूर्णत्वाला न्यायचा असेल, आपल्याला जर का आपली साधना ही अतिवेगाने संपन्न करून घ्यायची असेल तर काही नियम पाळायला पाहिजे. आणि त्या नियमांमधला मुख्य नियम रचनेवरती नियंत्रण, हा नियम मनुष्याने पाळावा. असा उपदेश, असा बोध अवधूत यदुराजांना या प्रसंगामध्ये वर्णन करून सांगत आहेत की जो तुम्ही मी सुद्धा श्रवण करण्याचा जरासा प्रयत्न केला. पहा, सुंदर अशा प्रकारचं चिंतन एकनाथी भागवतामध्ये या प्रसंगामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्यांना जर का उत्सुकता असेल, ज्यांना कौतुक असेल, त्यांनी नक्कीच एकनाथी भागवत एकदा पाहून घ्यावं. आणि स्वतःला जे प्रश्न पडलेले असतात त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ही एकनाथी भागवतामध्ये दान केलेली आहेत. नुसतंच एकनाथी भागवत नाही तर जेवढे ग्रंथ ह्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी निर्माण करून ठेवलेले आहेत ते ग्रंथ तुमच्या माझे प्रश्न सोडवण्यासाठीच तयार केलेले आहेत. आणि अशा ग्रंथांचा, अशा साधूंचा, अशा संतांचा, सद्गुरूंचा आश्रय तुम्ही मी घ्यावा. आणि जो बोध साधू संत ग्रंथ तुम्हाला मला दान करत आहेत ते बोध ग्रहण करावे आणि भगवंतांच्या दिशेनं आपली वाटचाल ही प्रारंभ करून द्यावी किंवा अतिवेगानं त्या चरणारविंदांजवळ मनुष्याने जाण्याचा प्रयत्न करावा, अशी सदिच्छा दान करून किंवा अशी प्रार्थना भगवंतांना, साधू संतांना करून या ठिकाणावरती मी माझ्या वाणीला निमित्त मात्राला पूर्णविराम देते. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून करू जरासं भगवंतांच्या नामाचं संकीर्तन. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 जय जय परब्रह्म सद्गुरु.
सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। या ठिकाणी लगेच भगवान दत्तात्रयाची आरती संपन्न होईल. चला हा उभा राहा आरतीसाठी. वाती त्याच्यात काढ ना, वाती काढ ना त्याच्यात. हरी उभा राहा आरतीसाठी उभे राहा. हॅलो त्रिगुणात्मत्रय मूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नोये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधीन ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरले भवचिंता जय देव सभायाभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळे ही मात पराही प्रतिला तू कैसा हित जन्म मरणाचा पुरलासी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हरले भवचिंता जय देव दत्ता येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांग पणिप्राद केला प्रसन्न होवोनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मान मी तोपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरले भवचिंता जय देव घालील लुटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगण अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 नम पार्वती पतये हर हर महादेव हर. यानंतर थोड्याच वेळात अवधूत गुरुकुलम दत्तगड संस्थान इथे सुंदर अशा हरिपाठाला सुरुवात होणार आहे. तरी हरिपाठासाठी आणि तदनंतर कीर्तन श्रवणासाठी आणि प्रसादासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती.